प्रत्येक वेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या देखील निवडणुका येऊ पाहत आहेत. काही ठिकाणी आता चंदगड या ठिकाणी आपले राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादीची युती झालेली. पुणे जिल्ह्यामध्ये काय चित्र होईल? मला कुठल्या जिल्ह्यात काही माहिती नाही. माझ्या पक्षात सांगतो, चर्चा आमच्यात झाली आणि आमच्यात चर्चा अशी झाली की या स्थानिक निवडणुका आहेत, निवडणूक परिषदेच्या आहेत, यानंतर पंचायत राज्याच्या येतील. या निवडणुकीत पक्ष म्हणून आपण कधी जात नसतो. याच्या आधीच्या निवडणुकीत आम्ही पार्टी म्हणून या निवडणुका लढवल्या होत्या आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार याच्या वतीने आम्ही निकाल घेतला की त्या तालुक्यात किंवा त्या जिल्ह्यात पक्षाचे जे सरकारी आहेत स्थानिक स्थितीवरून त्यांनी निर्णय घ्यावा, हा अधिकार त्यांना. मुंबई महापालिकेत देखील काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुकाची भूमिका घेतली घेताना माहित नाही, पण घेतली ते काय असेल नाही. आणि स्वच्छ सांगायचं मुंबई महानगरपालिका आता जाहीर झालेली नाही. भाजप असे म्हणते की आणि आपण अनेक वर्ष बघितली की मुंबई ही शिवसेनेची त्या ठिकाणी महापौर झालेला आहे, परंतु आता महायुतीतनच महापौर केला जाणार असं ठामपणे सांगितलं जातं. असं सांगणार भाजप सांगणार उद्धव ठाकरे म्हणाल तिथेच म्हणून काय. साहेब, आचारसंहिता लागू झाल्यानंतर किंवा आचारसंहितेदरम्यान निवडणूक आयोगानं या जे 10,000 रुपये जाहीर केले होते त्याला परवानगी देणं आणि पूर्वी अशा प्रकारच्या कुठल्या योजना जाहीर केल्या तर त्याला निवडणूक आयोग आक्षेप घ्यायचा. निवडणूक आयोगाचा हा दुटप्पीपणा किंवा त्याची काम करण्याची पद्धत बदलली असं वाटत नाही. साधी गोष्ट आहे. 10,000 रुपये प्रत्येकी वयासना याचा अर्थ काय? याच्यामध्ये ही गोष्ट कधी आहे की निवडणुका जाहीर होण्याच्या आधी या पैशाचं वसूल